टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो. हा नमस्कार भैया. नमस्कार. सचिन भाई बोलतात ना? हो. बोदेगाववरून बोलतो, शेवगाव तालुका. बर ते शेअर मार्केटचे आमच्या इथे चालू होतं पहा. बर आमच्या वडिलांनी पैसे टाकले पहा त्याच्याकडे आणि तो आज म्हणतोय माझ्याकडे पैसेच नाहीत द्यायला. कुठल्या जिल्ह्यामधून बोलतोय म्हणलं तुम्ही? शेवगाव, त्या अहमदनगर जिल्हा. नगर जिल्ह्यामधून बोलतोय का? शेवगाव तालुक्यामधून? हो, शेवगाव तालुका, बोदेगाव राहणार. नाव काय? संदीप भवार. बर. वडिलाचं? संदीप शेषराव भवार. वडिलाचं? शेषराव पांडुरंग भवार. बर. काय म्हणलं विषय? ते शेअर मार्केट खेळत होते ते आणि पैसे घेत होते पहा, 10 रुपये टक्क्याने, 16 रुपये टक्क्याने. कोण घेत होते? ते काजळे. कुठले आहेत ते? सोनविहीर इथे आपल्यापाशी बोदेगावपाशी गावी पहा. बर. त्यांचं तुमचं काय परिचय फेस टू फेस? परिचय काहीच नाही ते असं. फोनवर परिचय का असं फेस टू फेस परिचय? नाही, फेस टू फेस परिचय होता, पण ते गेला इथून निघून. पळून गेलाय? हो. सापडणार का? हा, सापडणार का म्हणलो आता? सापडणार नाही ना तो आता. बर. फोन उचली, फोन म्हणतोय मी देणार नाही म्हणतो, तो म्हणतो मी लॉस गेलो सध्या. किती पैशाला फसवलंय? 3 लाख. 3 लाख रुपयाला? वडिलाला का? हो. वडिलाचे स्वतःचे पैसे का वडील स्वतः दुसऱ्याचे पैसे घेतील? नाही, वडिलाचेच होते. बर. पण असे हे शेअर मार्केटला पैसे लावायचे म्हणून कोणी सांगितले त्यांना? बाकीचे त्यांचा जोडीदारांनी टाकले, त्यांना वाटलं मग तिने टाकलं असं विषय झाला. अच्छा. वडिला शिक्षण काय झालंय? शिक्षण नाही झालेलं, पहिली झालेली फक्त. तुझं? माझं 12वी झालंय. हे असे धंदे करायला येड्यासारखं ते काही संगत गुंते सोबतचे लोक येड्यात काढतात, हरामखोर लोक. ते काय पण दारू पिऊन काय पण नाटकं केलं असेल, बनवून लावलं असेल. दारू वगैरे पितो का वडील? नाही. असं काय शेअर मार्केटला किती पैसे? 3 लाख रुपये घातलेत का? हो. आता समोरचा व्यक्ती पैसे द्यायला तयार नाही. हो, ते म्हणतो मी लॉस गेलो ऑलरेडी माझ्याकडेच. लॉस गेलो? नाव काय त्याचं? काजळे. पूर्ण नाव? कानिपनाथ काजळे. काय? कानिपनाथ काजळे, कानिपनाथ अशोक काजळे. अच्छा. चालू का नंबर त्याचा? नाही, फोन स्विच ऑफ केला त्याने 4 दिवसापासून. 4 दिवसापासून. 4 दिवसापासून फोन स्विच ऑफ केलाय का? बर. मग ह्या गोष्टीची दखल कुठे दिला तुम्ही आता? कुठेच नाही दिली अजून. तुम्हालाच पहिला फोन लावला. पोलीस कंप्लेंट वगैरे? पोलीस घेत नाहीत ना दखल. अशा विषयी घेतच नाहीत पैशाचे? नाही, त्याविषयी घेतच नाही, ते येऊच नका. जवळ 2 गोष्टी बोलतात, पण बोलू पण देणार नाही अशा विषयामध्ये. नाही, त्यांचे बोर्डच लावलंय पहा बाहेर. शेअर मार्केट विषयी इथं पोलीस स्टेशन मध्ये कोणी येऊ बी नाही. म्हणजे काय खूपच वाढले वाटते औषध तिकडे तुमच्या तालुक्यामध्ये? आमचा तालुका लय बोगस झाला राव. म्हणजे आमचा तालुका लयच झालाय बोगस. तो लय लोकांना फसवलं त्यांनी. आमच्या तिथे तालुक्यात जवळपास 100 लोक खेळत असतील पहा तसं. अजून कधी 4-5 गेलेत, फरार झालेत. बाकीचे खेळत डायरेक्ट बोर्ड लावलेत पोलीस डिपार्टमेंटचे लोक म्हणल्यावर काय मग असं चुकीचं आहे ना? डिपार्टमेंट कशाला, पोलीस सुरक्षण कशाला म्हणतात? सामान्य जनतेना सुरक्षा देण्यासाठी केलंय तिथे, जात पात न बघता. आणि दुसरी गोष्टी, अशी गोष्टी जर गोरगरिबांना फसवत असेल तर डायरेक्ट बोर्ड लावण्यात येत आहे म्हणलं चुकी. त्यांनी त्याच्यावरती काहीतरी कारवाई करावं, त्यामध्ये चौकशी करावं, त्यांनी लोकांना आदर द्यावं. आता तू म्हणतोय की भरपूर लोकांना फसवलेत, त्याच्या अगोदरच फसवले म्हणून त्याच्या अगोदरच त्यांनी बोर्ड लावून ठेवले तिथे, बरोबर? आत्ता लावलं पहा त्यांनी, 10 दिवसापूर्वी बोर्ड लावलं त्यांनी. ते म्हणजे शेअर मार्केट विषयी आमच्याकडे कोणी येऊ बी नाही, दाखल बी घेणार नाहीत आम्ही, असं म्हणले. कोण आहे इन्चार्ज तिथला? कोण आहे कोणाला आपण मला नाही माहिती, पण असं मी गेलतो का आज तिथं. कुठला पोलीस स्टेशन? बोदेगावच. बोदेगावचं पोलीस स्टेशन का? चुकीचं आहे ना. एवढे गोरगरीब लोकांना तिथे गरीब लोकच फसणार. शेअर मार्केटिंग जे ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणूक करतात ना, ते टोटली फ्रॉड असतात राव. पूर्ण लोकांना एवढं सांगून सुद्धा ना, एवढं मी सोशल मीडियावर व्हिडिओ वगैरे टाकत असतो, पण तरी पण त्या व्हिडिओ पासून लोक सतर्क राहतच नाही राव. वडिलांनी केलं पाहते. काय ते कसं होतं शेअर मार्केटिंगचं? ते खेळत होते पहा, आणि ते 10 रुपये टक्क्याने, 16 रुपये टक्क्याने पैसे घेतात तिथं. समजा लाखाला 16,000 महिना देऊ म्हणते.
10,000 रुपये महिना देऊ म्हणते असं केलं त्यांनी आमच्या तालुक्यात. बाकी तालुक्यात दुसऱ्या तालुक्यातच नाही कुठं ते लोकांना हा शेअर मार्केटिंग नाही, हा व्याजाने पैसे दिल्यासारखं झालं तुझं. ते म्हणले असेल तुझे आम्ही समोरच्या लोकांना आम्ही पैसे फिरतो असं मग काय तर तुम्हाला आश्वासन दिलं असेल, ते येड्यात काढले तुम्हाला. ते म्हणले समजा माझ्याकडे पैसा नाही, समजा मी पैसा घेऊन खेळतो समजा वर शेअर मार्केट असं त्यांनी हे केलं. तुम्हाला मी लाखाला व्याज देतो दांडूपट. हा लाखाला 16,000 रुपये महिना देतो बुवा, माझ्याकडे पैसे नसल्यामुळे आणि मी खेळून तुम्हाला देतो असं विषय झाला. तो माणूस घातला असेल पैसे सगळे. हा तिने घातले शेअर मार्केटमध्ये सगळे पैसे, तेव्हा तुम्ही लॉस गेलो शेअर मार्केटमध्ये. कुठून देणार तुम्ही? हा ना राव, कसं भैया कसं डोकं लावावं आता. त्याच्यामध्ये डोकं, तो माणूस कुठला आहे म्हणला प्रॉपर? सोनेरी मधला आहे. सोनरी. हो. सोनरी किती किलोमीटर तुमच्या गावापासून? आमच्या गावापासून 10 किलोमीटर आहे ते. बर, प्रॉपर तिथला आहे का तो? हो. आहे का नाही तिथं तो? नाही ते फरार झाला, आई वडिला सुद्धा घेऊन गेला तो. आई वडिलांना मग किती वय त्याचं? त्याचं वय असेल 25. ते खेळ काणिपणाचं वय असेल 25. 25 वय असेल मुलगा आहे का? हो 25-26 वय असेल इथलं. ह्या वयात एवढं जण किती जण फसवलं त्यांना? त्यांनी जवळपास त्याच्याकडे 100 कोटी पैसे आहेत सर. हा. हो 100 कोटी लोकांना टाकलेले. ते जवळपास 3 महिन्यापासून सुरू केलं त्यांनी. म्हणजे तो एकटाच आहे का एवढं जणांना फसवणारा? ते 3 जण आहेत. सापडगावचा एक जण आहे आणि एक कुठला तरी आहे अजून. हे तिघांची साखळी? हो. लोकांना असं फसवायचं म्हणजे. आणि ते तिघावर तर पोलिसांकडून काही कारवाईच नाही, फक्त बोर्ड लावून ठेवायचं ह्या गोष्टीमध्ये इकडे येऊ नका. हा अवघड आहे. तिघांचं नाव माहिती आहे का? त्याच्या तिथं काहीतरी होते, टेम्पो फिंपू होते, ती लोक काही घेऊन गेले. त्याच्या फक्त एक गाडी आहे आता घरी लावलेली. तिघांचं नाव काय? ती एकाचं नाव पातकळ आहे आणि एकाचं नाव गोरे आहे. आणि त्यांचं नाव नाही सांगता यायचं, पण गोरे आणि पातकळ असं. अच्छा, एकाच गावातले का लांबाचे? नाही चापडगावचे आहेत 2 जण. तिथे एक जण सोनेरीचा आणि 2 चापडगावचे. चुकीचं आहे. पोलिसांनी ह्याच्यावरती काय तर उठाव घेतलं पाहिजे, काही तर कारवाई केली पाहिजे ह्या लोकांवर. ते म्हणजे आम्हाला वरूनच आदेश नाही त्याची कारवाई घ्यायची त्यांच्याबद्दल. हे येड्यात काढायचे धंदे आहेत, चुकीचं आहे. मग तुझ्या वडिलांना नाही, तुम्ही शेतकरी आहे काय काम करतो तू? हो शेतकरी सर, आम्ही काम करतो. शिक्षण तुझं? शिक्षण 12वी झालेलं आहे ना. चालू आहे की सोडला? 12वी झालं, BA फर्स्ट इयर ऍडमिशन घेतलं, भरती करतोय पण सध्या भरती नाही ना, सगळ्या अडचणी. भरती इकडे असं कार्यक्रम केलं वडील? हो. शेती किती करे? शेती आहे 3 एकर. शेती बी आमची अशी भोकड आहे, बागायती नाही अजिबात, पाणी पुरत नाही मला. आता पाणी प्यायला अडचणी, टँकर सुरू होतात. सगळीकडे हीच परिस्थिती लोकांची. शेत घाण ठेवून दिले पैसे? नाही ते नाही, तेच नव्हतं, शिल्लक होते. कापूस विकला होता पहा. शेतामध्ये फक्त म्हणजे एक वर्षामध्ये एकच पीक निघतो म्हणा? हा वर्षामध्ये कापूसच निघतो फक्त म्हणले. मग कापूस तूर 2. पावसाळ्यात? हो. ते आलेले पैसे पण तिकडेच गार? हो. मग आता त्याच्यामुळे विचार तुमचा व्हिडिओ पाहिला फेसबुकला, त्या भैयाचा म्हणला फोन लावून पाहावा. तुम्हाला मी 2-3 दिवसापासून फोन लावतो, पण तुमचा फोन स्विच ऑफ लागत होता. चालू आहे. किती भाऊ तुम्ही? आम्ही 2 जण भाऊ. लहान का मोठं? मी लहान आहे. मोठं काय करतो? शेतीच करतो तो. शेतात असतो का वडील, का घरी असतो वडील? नाही शेतात. आता आहे का? आहेत ना. सोबत आहे का कुठे? नाही बाहेर पोहोचते काल गेलेले गावात. मग आई काय बोलत नाही का? नाही आता काय बोलू ना असं. तुम्हाला माहित नाही तसं केलं वाटतंय? मग पैसे आईकडे ठेवायचे ना? पैसे सगळं आहे, पैशांची जबाबदारी सगळं आईकडे ठेवायचं ना? जायला ते चुकी त्यांच्या. चुकी आता सतत चुकी झाल्यानंतर न कळत असतो दादा. पहिले कळायच्या अगोदरच आपण सगळं जबाबदारी आईकडे ठेवायचं. हा माणूस असा आहे म्हणल्यावर. ड्रिंक करत नाही का? नाही ड्रिंक नाही. म्हणजे दुसऱ्याच्या माणसाच्या नादीच लागून केलंय? हो दुसऱ्या संख्येच्या नादीला. अवघड. मग तुम्ही हुडकून आलो का त्यांच्या घरी जाऊन त्यांना? त्या माणसाला जाऊन हुडकून आलो का घरी जाऊन? हो ते नाही, तो घरी नाही, ते निवडे सुद्धा नाही ठेवले.
तिथे वडील सुद्धा ठेवले नाही त्यांनी. सगळे फरार. हा आई वडील सुद्धा घेऊन गेला तो. फोटो आहे का मग त्याचं? आहे ना. नाव काय म्हणलं त्याचं तू? इंस्टाला बी व्हिडिओ पहा त्याचा. इंस्टाची आयडी सांगू का तुम्हाला? हां. कानिपनाथ काजळे. काय? कानिपनाथ काजळे. कानिकनाथ काजळे का? हो कानिपनाथ अशोक काजळे. बरं काय इंस्टाला व्हिडिओ त्याचं काय? इंस्टाला पहा ना व्हिडिओ. आयडी लगेच येते पहा इंस्टाला असे व्हिडिओ. काय व्हिडिओ असतं का ह्याचे शेअर मार्केटिंगच्या नावानं का? हा शेअर मार्केट विषयी हा. हां. हो एवढा प्रॉफिट केला मी, एवढा प्रॉफिट आला मला. शेतकऱ्याच्या पोरासाठी आपल्याला श्रीमंत करायचं, कोणासाठी करायचं नाही. शेतकऱ्याच्या पोराला श्रीमंत करायचं. म्हणजे ह्यामध्ये जास्तीत जास्त 99% शेतकरीच फसणार. हा. यायला आई हरामखोर. मग त्याला चांगला धडा शिकवायला लागेल मग त्या काजळीला. नगरचा आहे का तो? नाही नाही सोनेरीचा आहे, सोनवीर. नगर जिल्ह्यामधलं ना? हो हो. काजळे 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 ह्याच्या बरोबर ह्याच्या विरुद्धमध्ये आले वाटते रे पहिले अगोदर कंप्लेंट माझ्याकडे. आल्या का? हां. काजळेवरून आठवण आहे तुम्हाला. रेकॉर्डिंग पण टाकलेली वाटते मी. त्याचे फोटो वगैरे आहे का? पाठवून दिला दादा मला. मी पाठवतो तुम्हाला. ह्या नंबरला पाठवू का? नाही नाही दुसरा नंबर घे तू, माझा पर्सनल नंबर. त्याच्यावरती त्याचा नंबर, तुझ्याकडे डिटेल्स काय आहे त्या माणसाचे पूर्ण पाठव मला. बरं चालतं. असल्या भडव्यांना ना कायदा नाही पोलीस कायदा धडा शिकवत नाही तर बरोबर टायगर ग्रुप धडा शिकवतो. थांब. असं गरीब लोकांना, शेतकऱ्यांना जर असं अन्याय होत असेल तर यांना चांगला धडा शिकवावा लागेल यांना. मी टाकून देतो. तुमचा नंबर सांगा सर. पाठवू तुम्हाला. बघतो मी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं तुला सहकार्य करतो. चालतं चालतं. घे नंबर 7057. 2 मिनिटं सर. 7057